एद्देलु कर्नाटक संगठन के जिला समन्वयक ओम प्रकाश टोट्टे ने बताया कि इस महीने की 30 तारीख को सुबह 11 बजे बीदर शहर के अंबेडकर सर्कल में मतदाताओं के व्यापक संशोधन एसआईआर के खिलाफ एक विरोध प्रदर्शन आयोजित किया गया है। बुधवार को बीदर शहर के जिला प्रेस हाउस में एक प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि इस विरोध प्रदर्शन में 39 से अधिक संगठन हिस्सा लेंगे, जिनमें अल्पसंख्यक समुदाय के विभिन्न संगठन, दलित समुदाय के कई आयोजक और पिछड़े वर्गों के नेता शामिल है। उन्होंने कहा कि सभी की राय सामने आने के बाद वे बीदर के सहायक आयुक्त के कार्यालय जाएंगे और इस संबंध में राष्ट्रपति और मुख्यमंत्री को एक याचिका सौंपेंगे। धर्मनिरपेक्ष दलों और लोकप्रिय संगठनों के एक गठबंधन ने एसआईआर प्रक्रिया के खिलाफ राज्यव्यापी कर्नाटक प्रतिरोध विरोध प्रदर्शन का आह्वान किया है। उन्होंने कहा कि उस दिन राज्य के सभी जिलों में विरोध प्रदर्शनों का पहला चरण आयोजित किया जाएगा और लोगों तक यह संदेश पहुंचाया जाएगा कि यह न तो बिहार है और न ही बंगाल, बल्कि यह बसवन्ना का कर्नाटक है। केंद्रीय चुनाव आयोग सीईसी ने एसआईआर के नाम पर करोड़ों लोगों के मतदान के अधिकार छीनने की पहल की। उन्होंने कहा कि 13 राज्यों में चलाई गई एसआईआर प्रक्रिया के कारण लगभग 6.5 करोड़ लोगों को पहले ही मतदाता सूची से बाहर कर दिया गया है और उन्होंने इस बात पर चिंता व्यक्त की कि इनमें से अधिकांश लोग मतदान के पात्र मतदाता है। मतदाता सूची के व्यापक संशोधन के खिलाफ कोई भी नहीं है। हालांकि उन्होंने सभी को संदिग्ध बनाने और छोटी छोटी बातों पर उन्हें मतदाता सूची से बाहर करने के कदम की आलोचना करते हुए इसे अलोकतांत्रिक बताया। टोट्टे ने मांग की है कि जन विरोधी एसआईआर प्रक्रिया को तत्काल रोका जाना चाहिए। लॉजिकल डिस्क्रिपेंसी, तार्किक विसंगति सॉफ्टवेयर के उपयोग पर पूरी तरह से प्रतिबंध लगाया जाना चाहिए। मसौदा सूची को ग्राम सभा और वार्ड बैठकों के माध्यम से सार्वजनिक जांच के दायरे में लाया जाना चाहिए। दस्तावेजों और अपीलों को जमा करने के लिए कम से कम 6 महीने का समय दिया जाना चाहिए। यदि आवश्यक हो तो राज्य सरकार को सर्वोच्च न्यायालय का दरवाजा खटखटाना चाहिए और विशेष ग्राम सभा वार्ड बैठकों के आयोजन की व्यवस्था करनी चाहिए तथा पात्र मतदाताओं को स्मार्ट कार्ड जारी किए जाने चाहिए। एद्देलु कर्नाटक संगठन के सलाहकार बोर्ड के सदस्य मोहम्मद निजामुद्दीन ने कहा कि बिहार में दस्तावेज होने के बावजूद तार्किक विसंगति के नाम पर हजारों लोगों को वोट देने के अधिकार से वंचित कर दिया गया है। उन्होंने शिकायत की कि विवाहित महिलाएं, घुमंतु समुदाय, आदिवासी, दलित, ग्रामीण, गरीब और अल्पसंख्यक इस प्रक्रिया से विशेष रूप से प्रभावित हो रहे हैं। एक अन्य कार्यकर्ता प्रोफेसर विट्ठल दास पैगे ने कहा कि एसआईआर प्रक्रिया का असली उद्देश्य घुसपैठियों का पता लगाना नहीं है, बल्कि विपक्षी दलों का समर्थन करने वाले समुदाय के वोटों को कम करने के राजनीतिक लाभ उठाना है। उन्होंने इसका आलोचना करते हुए इसे सीएई और एनआरसी जैसे ही एक खतरनाक चाल बताया है। दलित संघर्ष समिति के राज्य संगठन समन्वयक मारुति बौद्धे ने कहा कि कर्नाटक प्रतिरोध आंदोलन के माध्यम से यह संदेश दिया जाएगा कि कर्नाटक के लोग जो शरण, सूफिया और संतों की धरती है, एसआईआर जैसी जन विरोधी नीतियों को स्वीकार नहीं करेगी। उन्होंने कहा कि लेखक, विचारक, कलाकार, प्रगतिशील संगठन और धर्मनिरपेक्ष दलों के कार्यकर्ता इस विरोध प्रदर्शन में हिस्सा लेंगे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर के राज्य समन्वयक महेश गोनारकर ने कहा कि कर्नाटक प्रतिरोध राज्य के हर नागरिक के वोट देने के अधिकार और जीवन के अधिकार की रक्षा के लिए एक लोकतांत्रिक संघर्ष है और उन्होंने सभी से इसमें हाथ मिलाने का आह्वान किया है। लिंगायत समाज के नेता बसव कुमार पाटिल, कर्नाटक प्रदेश कांग्रेस समिति के राज्य महासचिव अब्दुल मन्नान सेठ, कर्नाटक राष्ट्र समिति के जिला अध्यक्ष हनुमंत मट्टे, आम आदमी पार्टी के जिला अध्यक्ष सिद्धरामप्पा फुलारी और एसडीपीआई के जिला महासचिव मोहम्मद मोहसिन ने भी इस अवसर पर अपने विचार रखे। इंडियन बुद्धिस्ट महासभा के कोषाध्यक्ष नरसप्पा मिट्टी, ईसाई समुदाय के नेता आर विजय कुमार और अन्य लोग भी इस प्रेस कॉन्फ्रेंस में उपस्थित रहे। केपी न्यूज के लिए कैमरामैन पप्पूराज का कवरेज। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। कर्नाटकದಲ್ಲಿ ಎಸ್ಐಆರ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಇಂಟೆನ್ಸಿವ್ ರಿವಿಷನ್ ಇದರ ಒಂದು ವೇಳಾಪಟ್ಟಿ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿದೆ। ನಾವು ಮೊದಲಿಂದಲೂ ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ। ನಮ್ಮ ಒಂದು ವಿರೋಧ ಮತ ಪಟ್ಟಿಯ ಪರಿಷ್ಕರಣೆಗೆ ಅಲ್ಲ, ನಾವು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಬಯಸುತ್ತೇವೆ। मतपट्टिय परिष्करणೆಗೆ ನಮ್ಮ ವಿರೋಧ ಇಲ್ಲ, ಅದು ನಡೀತಾ ಬಂದಿದೆ, ಅದು ನಡೀತಾ ಇರಬೇಕು। ಆದರೆ ಇದು ಎಸ್ಐಆರ್ ಇದು मतಪಟ್ಟಿಯ ಪರಿಷ್ಕರಣೆ ಅಲ್ಲ, ಇದು ಮತದಾರರನ್ನ ಮತದಾನದಿಂದ ದೂರ ಇಡುವಂತಹ ಒಂದು ಷಡ್ಯಂತ್ರ। ಇದು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವಿರೋಧಿ, ಸಂವಿಧಾನ ವಿರೋಧಿ, ಅವೈಜ್ಞಾನಿಕವಾದಂತಹ ವಿಧಾನ। ನಾವು ಇದರಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಈ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಹಕ್ಕಿನ ಒಂದು ಮಹತ್ವ ಇದೆ, ಹಕ್ಕಿನ ಆ ಮತದಾನದ ಹಕ್ಕಿನಿಂದ ವಂಚಿತ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಾವು ಅವರನ್ನ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುವಂತ ಕಾರಣ 11 ಗಂಟೆಗೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿ ಅಲ್ಲಿಂದ
ಸಂಬಂಧಿತ AC ಅಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಕಮಿಷನರ್ ಅವರ ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನ ಮುಂದೆ ನಾವು ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯವರಿಗೆ ಹಾಗೂ CM ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅಂತ ನಾವು ಕೊಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಶ್ರೀ ಓಂ ಪ್ರಕಾಶ್ ರೊಟ್ಟಿ ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ವಿವರವನ್ನು ಕೊಡಲಿ. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗದ ಮುಖಾಂತರ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಡೀ ಭಾರತದಲ್ಲಿಯೇ ಒಂದು ಅವೈಜ್ಞಾನಿಕವಾದಂಥ SR ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ತೀವ್ರ ಮತ್ತು ಪರಿಷ್ಕರಣೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಜಾತಂತ್ರವನ್ನೇ ಅತಂತ್ರಗೊಳಿಸುತ್ತಿರುವಂಥ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿ ಇದು ಖಂಡನಾರ್ಹ ನೀತಿ. ಇದನ್ನು ತಕ್ಷಣವೇ ರದ್ದುಪಡಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಒತ್ತಾಯಗಳು ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ಅದು ಸಾಂಗವಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದು ನಿಲ್ಲುವಂತ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಅಲ್ಲ. ಹೋರಾಟ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ SIR ಅಂತಕ್ಕಂಥ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ರದ್ದುಪಡಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನಮ್ಮ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳು ಪ್ರಗತಿಪರ ಪಕ್ಷಗಳ ಹೋರಾಟ ಇದು ಮುಂದುವರಿತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಮಾಧ್ಯಮ ಮುಖಾಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಜನಪರರಾಗಿ. ಇವತ್ತ ಕಲ್ಯಾಣ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಪ್ರಜಾತಂತ್ರ ಹುಟ್ಟು ಹಾಕಿದಂತ ಶರಣರ ನಾಡು, ಸೂಫಿ ಸಂತರ ನಾಡು, ಅದು ಕರ್ನಾಟಕ ನಾಡು. ಇದು ನಾಡು ಕೇವಲ ಬಿಹಾರ್ ಅಥರ್ಕಲ್ನ IB ಎದುರುಗಡೆ ಪ್ರತಿಭಟನಾ ಸಭೆ ನಡೀತದೆ, ಪ್ರತಿಭಟನಾ ಭಾಷಣ ನಡೀತವೆ. ಅದಾದ ನಂತರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಮಾನವ ಸರಪಳಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹಕ್ಕನ್ನ ಕೇಳಿ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅದಾದ ನಂತರ AC ಕಚೇರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನೀವು ರಾಜ್ಯ ಚುನಾವಣೆ ಮುಖಾಂತರ ಗ್ರಾಮ ಸಭೆಯ ಮತದಾರ ಪಟ್ಟಿಯನ್ನ ನೀವು ಫೈನಲ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನೀವು SR ಅನ್ನ ರದ್ದು ಮಾಡಿ ನಾವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ SR ರದ್ದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗವೇ ಮತದಾರರ ಪಟ್ಟಿಯನ್ನು ಗ್ರಾಮ ಸಭೆ ಗ್ರಾಮ ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಫೈನಲ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅಂತ ಒಂದು ಇದನ್ನ ಇವತ್ತ ಆ ಮುಖಾಂತರ ನಾವು 30ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ ಹೋರಾಟ ಇದೆ. ಇದು ಮೊದಲನೇ 30ನೇ ಹೋರಾಟ. ಇದು ಈ ಹೋರಾಟ ಆದ ನಂತರ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ. ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹೋರಾಟ ಆಗ್ತವೆ. ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ನಾವು ಜನಜಾಗೃತಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆಂದೋಲನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿಕೆ ಇಚ್ಛಾಪಡ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಓಂ ಪ್ರಕಾಶ್ ರೊಟ್ಟೆ, ಬೀದರ್ನಲ್ಲಿ SIR ವಿರೋಧಿ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಗತಿಪರ ಸಂಘಟನೆಗಳ ಹಾಗೂ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯುವಂತಹ ಈ ಒಂದು ವಿರೋಧದ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ಸಂಯೋಜಕನಾಗಿ ನಾನು ಮಹೇಶ್ ಗೋರ್ನಾಳ್ಕರ್ ಬೆಂಬಲವನ್ನ ನೀಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಪ್ರಗತಿಪರರು, ಎಲ್ಲ ಈ BJP ಮತ್ತು RSS ನ ಎಲ್ಲ ವಿರೋಧಿಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನೀವೇನಾದ್ರೂ ಮತದಾನದ ಅಧಿಕಾರ ಕಳೆದುಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಕಟ್ ಆಗ್ತದ, ನಿಮ್ ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಕಟ್ ಆಗ್ತದ, ನಿಮ್ಗೆ ಸಿಗುವಂತ ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಯೋಜನೆಗಳು ಎಲ್ಲ ಕಟ್ ಆಗ್ತಾವ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಏನು ಮತದಾನ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಈ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ನಾಗರಿಕನಿಗೆ, ಇದನ್ನ ಹೆಂಗಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಕಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಷಡ್ಯಂತ್ರ ರೂಪಿಸ್ತಾ ಇದೆ. ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಲೆಮಾರಿಗಳು, ದಲಿತರು, ಠಾಟಾ ಜನರು, OBCಯ ಬಡವರು, ಮೈನಾರಿಟಿಯ ಬಡವರು, ವಿದ್ಯೆಯನ್ನ ಕಲಿಯದೇ ಇರುವಂತಹ ಜನರಿಗೆ, ಮತ್ತು ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮದು ಉದ್ದೇಶ ಇರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಮತದಾರದು ವೋಟ್ ಕಟ್ ಆಗ್ಬಾರ್ದು, BJPಯ ಮತದಾರದು ವೋಟ್ ಕಟ್ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಆ RSS ಜನರದು ವೋಟ್ ಕಟ್ ಆಗ್ಬಾರ್ದು. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನೀವು ಯಾವುದೇ ಸಿದ್ಧಾಂತದಲ್ಲಿ ಅದು ನಿಮಗೆ ಮತದಾನ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟು ನೀವು ಸೈದ್ಧಾಂತಿಕವಾಗಿರ್ಬೋದು ವಿನಃ ನೀವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮತದಾನದ ಬುಡಕ್ಕೆ ಕೈ ಹಾಕಿ ನೀವು ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹಕ್ಕನ್ನ ಕಸಿದುಕೊಳ್ಳುವಂತ ಷಡ್ಯಂತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ಹಾಗಾಗಿ RP ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಕ್ಷ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು RSS ನ ಷಡ್ಯಂತ್ರಕ್ಕೆ ವಿರೋಧಿಸುತ್ತದೆ, ಪ್ರತಿಭಟಿಸುತ್ತದೆ. 30ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನಾವು RP ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಕ್ಷದ ಭಾಗವಹಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ವಿರೋಧವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. मीडिया पर्सन्स और हमारे कलीग्स को नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय हिंद। SIR जो पिछले कुछ दिनों से भारत के बहुत सारे स्टेट्स में चलते हुए आ रहा है, वो उसका और उसके
क्रम को SDPI पूरी तरह से कंडेम करती है और इसको जिस तरह से स्पेशल इंटेंसिव रिवीजन जो बोलते हैं नाम है, उसके बदले में जो गवर्नमेंट कर रही है वो सेलेक्टेड इंटेंसिव रिवीजन, सेलेक्टेड कम्युनिटी कैटेगरीज को एक तरह से उनका डेमोक्रेटिक राइट जो वोटिंग है उसको छीनने की कोशिश की जा रही है। उसके लिए SDPI और दूर कर्नाटका की ओर से आने वाले जो 30 तारीख को एक प्रोटेस्ट रखा गया है, उसमें हमारी पार्टी से भरपूर ताउन होगा और इस मुहिम को हद तक अपने एक रिजल्ट आने तक हम कोऑपरेट करेंगे। मेरा नाम मोहम्मद मोहसिन, डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी SDPI बिहार।